झालेले पाहायला मिळत आहे. काल त्यांनी अचानक भेट घेतली आणि हे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या भागातून तो टीआरपी जो काय तो काय स्पेस आहे तो दुसरीकडे कुठं जाऊ नये, आपल्याच माणसाकडे राहावा. म्हणजे कृत्य करणारी त्यांचेच, त्याला विरोध करणारी सत्ताधाऱ्यांची आपण बघितलेलं आहे. मराठा आंदोलनामध्ये देखील या पद्धतीचं अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला, अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला, शेवटी तो मुद्दा दुसरीकडे जाऊ नये हा प्रयत्न आहे. मला वाटतं ही सुरेश धसांची भेट ही मराठा समाजाची फसवणूक आहे, संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची फसवणूक या ठिकाणी. कारण की ज्या त्वेषानं ते लढत होते तो लढा आता संपला असं त्यांनी जवळजवळ भेटीतून सिद्ध झालेलं आहे. पण सुरेश धस स्वतः आता काळजी व्यक्त करतायत किंवा त्यांचं म्हणणं आहे मला बदनाम करण्याचा त्यांनी भाजपमध्येच कुठेतरी नाही, त्यांची भेट खासगी होती तर ती प्रदेशाध्यक्षांनी जाहीर का केली आणि जाहीर केली असेल तर का ते भेटले याचे उत्तर त्यांनी देणे अभिप्रेत आहे. किंवा भेटण्याआधी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सांगितलं का की बाबा मी भेटायला चाललेलो आहे, विचारपूस करायला चाललेलो आहे. ते कुठलाही त्यातलं उत्तर आम्हाला मिळत नाही.